कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभा गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय गंधर्विका गिरिधारी गौर हरे जय लक्ष्मी नरसिंह जय अनंत देव लक्ष्मी नरसिंह जय अनंत देव जय पंचतत्व जय पंचतत्व जय पंचतत्व जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव धर्म नाम यज्ञ संकीर्तन की जय जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय निताई गौर सुंदर की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಹಿಂದಿ ಯಾರು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹಿಂದಿ ಇರೋರು ಇದ್ದೋಗ್ಬೇಡ್ರಿ जो लोग हिंदी नहीं कन्नड़ा नहीं समझते वो लोग भी बैठिए क्योंकि मैं हिंदी में भी ट्रांसलेट करूँगा कुछ लोग हिंदी में जो लोग बोलते कन्नड़ा नहीं समझते जो लोग उठ के जा सकते तो कल कुछ लोग उठ के गए तो इसलिए मैं हिंदी में भी बोलूँगा तो प्लीज़ बैठिए। हरे कृष्ण। ठीक है अभी श्लोक का अध्ययन करेंगे उसके बाद मंगलाचरण करेंगे उसका बाद श्लोक को क्या है इसके स्टेशन समझेंगे। अभी मेरे पीछे पीछे दौड़ रही है सब लोग। अध्याय 1 श्लोक 32 35 किं नु राजेन गोविंद किं भोगैर्जीवितेन तेन वा किं नु भोगैर्जीवितेन वा
येषामर्थे कांक्षेतं नु राज्यं भोगां सुखानि च। वर्ड अभी एक वर्ड बोलूँगा क्योंकि लॉन्ग होता है तो आपको भी थोड़ा मुश्किल होता है, इसलिए मैं ता इमे वस्थितां युद्धे प्रणाम त्यक्त्वा धनानि च आचर्यं पितरं पौत्रं तथैव च पितामह मातुलां स्वतुरां स्वशुरां पौत्रां शालां संबनिंद संबनिंदस्तथा अपि त्रैलोक्य राजस्य हेतुं किं नु मही कृते निहत्य धृतराष्ट्राणां का प्रीतिं स्वजनार्दन। ओके, अभी ಈ ಥರ ಮಾತನ್ನ ಯಾರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ? ಅರ್ಜುನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. ನಾವು ನಿನ್ನೆ चर्चा ಮಾಡಿದ್ವಿ. हम कल क्या चर्चा किए थे? अभी 3 तरह ऐसे बातें होते हैं, एक मन की बात, एक बुद्धि की बात और शास्त्र की बात, भगवान के दिए हुए शास्त्र की वाणी। जब हम मनोगतेन भागवत कहते हैं, मनोरथेन सतो धावतो बहिः, यानी कि हमारे मन जो भी बोलता है, जो अभी मैंने बोला मन का स्ट्रांग पॉइंट क्या है? मन का मनस्सिನ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಎಮೋಷನಲಿ ಫೀಲಿಂಗ್. ಸೊ ಎಮೋಷನಲಿ ಥಿಂಕಿಂಗ್, ವಿಲ್ಲಿಂಗ್, ಫೀಲಿಂಗ್ ಅನ್ನೋದು ಮನಸ್ಸಿಂದ ಭಾಳ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್. ಸೊ ಅದರಿಂದ मनोरथेन ನಾವು ಯಾವುದೇ डिसीजन तगोबार्ದು. सो हम मन से कोई डिसीजन नहीं लेना चाहिए, हमारे बुद्धि से लेना चाहिए, और बुद्धि भी शास्त्रयुक्त होना चाहिए. शास्त्रयुक्त हम जो बुद्धि से डिसीजन जो भी लेंगे वही सही होगा. इसी तरह हम अभी आप ಈಗ ಒಂದೇ ಅಧ್ಯಾಯದಿಂದ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯದವರೆಗೂ ಭಗವಂತ, ಈಗ ಅರ್ಜುನ ಭಗವಂತನಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ? ಮನೋರಥೆ, ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಬೋಲ್ ರहे ಅರ್ಜುನ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವರು ತಮ್ಮ ಅಪೋಸಿಟ್ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ವಜನರನ್ನು, ಬಂಧುಗಳನ್ನು, ಎಲ್ಲ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವ್ರನ್ನ ಕಂಡು ನೋಡಿ ಅವರು ಯಾವ ರೀತಿ ಮನಸ್ಸು ಯಾವ ಥರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರು ಅಬ್ಜೆಕ್ಟ್ನ ಯಾರು ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗಿರೋಂಥ ನಮಗೆ ಪರಿಚಯ ಇರೋಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಅಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನು ಇದು ಇರುತ್ತಲ್ವ, ಅದನ್ನು ನೋಡಿದರೆ ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿರೋಂಥ ಎಲ್ಲ ಫ್ಲ್ಯಾಶ್ ಬ್ಯಾಕು ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಆಗುತ್ತೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲು, ಒಬ್ಬ ಮದರ್ ಇರ್ತಾರೆ, ಮಾತಾಜಿ, ಅವ್ರು ತಮ್ಮ ಚಿಕ್ಕ ಮಗನ ನೋಡಿದ್ರೆ, ಅವ್ರ ಚಿಕ್ಕ ಮಗಂದು ಶೂ ಆಯಿತು ಅಥವಾ ಅವ್ರ ಚಿಕ್ಕ ಮಗನ ಬಟ್ಟೆ ಆಯಿತು, ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೆನಪಾಗುತ್ತೆ ಯಾವ ಥರ ಅವ್ರನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅವ್ರ ತಾಯಿ ಅನ್ನೋದು. ಅದೇ ಥರನೇ ಮೈಂಡು ಆ ಕಡೆ ಅಬ್ಜೆಕ್ಟ್ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರ ಎಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಇದೇ ಥರನೇ ಈಗ ತನ್ನ ಸುಧರನ್ನು, ಗುರುಗಳು, ಬಂಧುಗಳು, ಬಾಂಧವರನ್ನು ಇವರೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗಿರೋಂಥ ರಿಲೇಷನ್ಶಿಪ್ಪು, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಮಾಡಿರೋಂಥ ದಿನಗಳು, ಅವ್ರು ಯಾವ ಥರ ಅವರು ಗುರುಗಳು ಶಿಕ್ಷಣ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು, ಶಿಕ್ಷಣ ಬಿಲ್ಬಣ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟರು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೆನೆಸ್ಕೊತಾನೆ ಅರ್ಜುನ. ಅವ್ರ ಥರ ಯಾವ ಥರ ಆದಾನ ಪ್ರದಾನ ಮಾಡಿದೆ, ಈ ಥರ ಮನಸ್ಸು ಎಲ್ಲನೂ ತಿಳಿಸ್ಕೊಡುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಯಾರು ಪಿತಾಮಹರು, ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹರು ಯಾವ ಥರ ಅವ್ರ ತಂದೆ ಇಲ್ದಾಗೆ ಯಾವ ಥರ ಅವ್ರು ಸಾಕಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಸಿದ್ರು, ತಂದೆ ಇಲ್ಲಿದಂಥ ಅವರು ಪಾಂಡು ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ದಾಗೆ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹರು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಿಂದ ಪಾಂಡವ್ರನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಕಿ ಬೆಳೆಸಿದ್ರು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೆನೆಸ್ಕೊತಿದ್ದಾನೆ ಅರ್ಜುನ. ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ರು, ಇವ್ರ ಮೇಲೆ ನಾನು ಹೆಂಗೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿ, ಈ ಥರ ಎಲ್ಲವನ್ನು ಮನಸ್ಸು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಮನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿರೋದು ಶಾಸ್ತ್ರವಾಕ್ಯ, ಮನಸ್ಸಿನ ವಾಕ್ಯದಿಂದ ಮುಖ್ಯವಾಗಿರೋದು ಬುದ್ಧಿಯ ಮಾತು. ಸೊ ಬುದ್ಧಿ ಯಾವ ಥರ ನಾವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಬುದ್ಧಿ ಯಾವ ಥರ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು, ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ ಗುರು ಸಾಧು ಶಾಸ್ತ್ರ ವಾಕ್ಯ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ನಿರ್ಧಾರ ತಗೋಬೇಕು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಲ್ಲ, ನಾವು ವೇದಗಳ ಕಟ್ಟಲೆ ಕಾಲಿಗಳೇ ಬಂಧಿತವಾಗಿದ್ವಿ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾವು ಧರ್ಮ ಬಂಧನಕ್ಕೆ, ನಾವು ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದ ಮೇಲೆ ನಾವು ಧರ್ಮವನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗುತ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತವಾಗಿ. ಸೊ ಅಭಿ इस चर्चे को अभी मैं हिंदी में थोड़ा करूँगा. सो अभी जो अर्जुन देख रहे हैं ना, अभी मैंने अभी लास्ट टाइम ने बोला, अब मन की बात बोल रहा है और बुद्धि की बात और शास्त्र की बात. इस अभी एक से एक ऊपर है. सो मन की बात उसके ऊपर होता है, बुद्धि की बात उसके ऊपर होता है शास्त्रोक्त. हम मन बुद्धि को शुद्ध करके हम जो भी कार्यकलाप करेंगे उसके अनुसार चलना चाहिए. अभी मन की बात बोल रहा है अर्जुन. जब हम उनके ससुधर संबंधियों को देखकर अर्जुन क्या बोल रहा है?
उनकी जो रिलेशनशिप था कैसे था, उनकी दादाजी कैसे, उनके पितामह जो भीष्म पितामह कैसे उनको जब छोटे थे पांडव, जब से कैसे पाल पोस के बड़ा किए उनको, वो सब याद कर रहा है मन में। अभी वो द्रोणाचार्य है, वो कैसे हमको शिक्षण दिए, शस्त्र अस्त्र विद्या सिखाए, वो सब याद कर रहा है अर्जुन। तो वो सब देखिए अब कैसे उनकी विरुद्ध मैं युद्ध करूँ, वो सब सोच रहा है अर्जुन, इसीलिए वो शोकाग्रस्त हो गए। इसलिए मैं लास्ट टाइम में 2 बात बताया, आप याद करेंगे क्या बोला मैंने। मन को किस परिस्थिति में आप कुछ भी बोलना नहीं चाहिए। उस परिस्थिति में जब मन शोकाकुल होता है ज़्यादा और मन क्रोधित में होता है, जब हम कोई डिसीजन कुछ भी वो नहीं लेना चाहिए सडनली, और कुछ समय तक सावधान रहना चाहिए। जैसे कि मैं पांड का एग्जांपल दिया, पांड में जब पांड में अभी हम पानी पे एक पत्थर फेंकेंगे, उसके जो पानी का रिफ्लेक्शन होता है, वो पानी पिघल जाता है, तब पानी का जो अंदर है वो सही से दिखाई नहीं देगा क्या उसमें पानी का अंदर है। जब पानी की सेटल डाउन हो जाता है कुछ समय के बाद, उसके बाद पानी सेटल डाउन होने के बाद हम स्पष्ट रूप से पानी के अंदर क्या क्या है वो दिखाई देता है। उसी तरह हम मन सेटल डाउन होना चाहिए। जब शोकाग्रस्त में ज़्यादा होता है, जब गुस्से में ज़्यादा होता है, हम किसी को ऐसे वैसे हम बात करेंगे तो हम सही सड़क से उनके साथ आदान प्रदान नहीं कर पाएंगे, उनकी चोट भी पहुंचा सकते हैं, उनकी दिल को दर्द भी पहुंचा सकते हैं, और जो बात नहीं कहना चाहिए वो भी कह जाएंगे गुस्से में है कि सब लोग सबको पता है। इसलिए इसी तरह मन को जब सावधान रहना चाहिए, जब कुछ भी ऐसा हो जाए तो चुपचाप 2 मिनट बैठना है और भगवान के नाम जप करना है, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। क्योंकि मन से बहुत ही चंचल है, एक क्षण के लिए भी मन चुप नहीं रहता है। इसलिए हम कभी भी डिसीजन अच्छे से सोच समझ कर मन से डिसीजन लेकर, मन की बात के ऊपर बुद्धि और बुद्धि से ऊपर शास्त्र के आने से हम जो भी डिसीजन लेना चाहिए। ಸೊ ಮನಸ್ಸಿನ ಮಾತಿನ ಮುಖ್ಯ ಆಗಿದೆ, ಶಾಸ್ತ್ರದ ಮಾತು, ಶಾಸ್ತ್ರದಿಂದ ಮುಖ್ಯ ಆಗಿದೆ, ಶಾಸ್ತ್ರ ಯಾವ ಥರ ಗುರುಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ಇದು ಲಾಸ್ಟ್ ನಿನ್ನೆ ನಾನು ಪಾಂಡ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ನಲ್ಲ. ಸೊ ಪಾಂಡಿನಲ್ಲಿ ಪಾಂಡಲ್ಲಿ ಅಜಿಟೇಟೆಡ್ ಆದಮೇಲೆ ನೀರು ಒಂದು ಪೆಬಲ್ಸ್ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ನೀರು ಯಾವ ಥರ ಹಿಂಗಿಂಗ್ ಆದಮೇಲೆ ನೀರಿನ ಒಳಗಡೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ರೂಪವಾಗಿ ನಮಗೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ನೀರು ಸೆಟಲ್ ಡೌನ್ ಆದಮೇಲೆ ಕೆಲವು ಕ್ಷಣ ನಂತರ ಆ ನೀರಿನಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಅತಿಯಾಗಿ ಶೋಕದಿಂದ ಕೂಡಿದಾಗ ಅಥವಾ ಅತಿಯಾಗಿ ಕ್ರೋಧದಿಂದ ಕೂಡಿದಾಗ ಅವಾಗ ನಾವು ಏನೇ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಆಪೋಸಿಟ್ ಅವರಿಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸೋದರರಿಗೆ ಬಂಧುಗಳಿಗೆ ನಾವು ಏನೇ ಹೇಳೋಕೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಯಾವುದೇ ಡಿಸಿಷನ್ ಸಡನ್ಲಿ ತಗೋಬಾರ್ದು. ಮನಸ್ಸು ಶಾಂತ ಆಗೋದಕ್ಕೆ ಒಂದು 10-15 ನಿಮಿಷ ಕೂಡಬೇಕು, ಭಗವಂತನ ಹತ್ರ ಭಗವಂತ ನಾಮ ಜಪ ಮಾಡಬೇಕು, ಅಥವಾ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಸುಮ್ಮನೆ ಕೂಡಬೇಕು ಸೈಲೆಂಟಾಗಿ. ಅವಾಗ ನಂತರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಶಾಂತವಾಗುತ್ತೆ. ಅವಾಗ ನಾವು ಏನೋ ಕರೆಕ್ಟ್ ಡಿಸಿಷನ್ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಮುಖಾಂತರ ತಗೊಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ನಾವು ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಾವು ಕೋಪದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅತಿಯಾದ ಶೋಕದಲ್ಲಿ ನಾವು ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ರಾಂಗ್ ಡಿಸಿಷನ್ ಅರ್ಜುನ ತಗೊಳ್ತಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಏನು ಹೇಳ್ತದೆ ನಾನು ಅಂತ ವಿಚಾರ ನೋಡೋಣ. ಭಾವಾರ್ಥ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದಕ್ಕೆ ಜೈ. ಪ್ರಭುಪಾದರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅನುವಾದ. ಹೇ ಗೋವಿಂದ, ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ರಾಜ್ಯವನ್ನು, ಸುಖವನ್ನು ಮತ್ತು ಬದುಕನ್ನು ಸಹ ಬಯಸುತ್ತೇವೆಯೋ ಅವರೇ ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿರುವಾಗ ಅವುಗಳಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ? ಹೇ ಮಧುಸೂದನ, ಆಚಾರ್ಯ, ಪಿತರು, ಪುತ್ರರು, ಪಿತಾಮಹರು, ಸೋದರ ಮಾವಂದಿರು, ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು, ಭಾವ ಮೈದುನರು ಮತ್ತು ಇತರ ಬಂಧುಗಳು ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಧನವನ್ನು ತ್ಯಜಿಸಲು ಸಿದ್ಧರಾಗಿ ನನ್ನ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನನ್ನನ್ನು ಕೊಲ್ಲಬಹುದು, ಆದರೂ ಅವರನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ನಾನೇಕೆ ಅಪೇಕ್ಷಿಸಬೇಕು? ಹೇ ಜನಾರ್ದನ, ಈ ಭೂಮಿಯ ಮಾತಿರಲಿ, 3 ಲೋಕಗಳನ್ನು ನನಗೆ ಕೊಡುವುದಾದರೂ ನಾನು ಇವರೊಡನೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧನಾಗಿಲ್ಲ. ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೊಂದು ನನಗೆ ಯಾವ ಸಂತೋಷ ಬಂದೀತು? इस बात को, ये मातना यार ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ अर्जुन. अभी हिंदी में समझे क्या बोल रहे, ये गोविंदा अगर भगवान को संबोधित कर रहा है, ये गोविंदा भगवंत अर्जुन को भगवान को बोल रहा है, ये गोविंदा, ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ರಾಜ್ಯವನ್ನು, ಸುಖವನ್ನು ಮತ್ತು ಬದುಕನ್ನು ಸಹ ಬಯಸುತ್ತೇವೆಯೋ, हम किस लिए हम राज्य को और सुख को प्राप्त करने के लिए हम प्रयास कर रहे हैं, इसलिए हम राज को, सुख को प्राप्त. अब हम सोचेंगे अब किसके लिए हम सब कमा रहे हैं? फैमिली के लिए कमा रहे हैं ना. अब फैमिली नहीं तो किसके लिए कमाएंगे? यही बात बोलेंगे ना सब लोग. अगर फैमिली है तो किसके लिए कमाएंगे? फैमिली के लिए तो कमाएगा सब, बीवी बच्चन के लिए सब उनके लिए तो सब कुछ हो रहा है. अब ये फैमिली के लिए सब कुछ होता है, तो माँ बाप के लिए, माता पिता लोगों के लिए सब वही बात बोलेंगे. अगर कोई नहीं तो किस लिए कमाना चाहिए करके अर्जुन इसी तरह से बोल रहा हूँ. मेरे फैमिली के ही तो सब कर रहा हूँ, वो नहीं तो मैं किसके लिए कर रहा हूँ? ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿರುವ
ಅವುಗಳಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಂದರೆ ಅವರೇ ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯುದ್ಧಕ್ಕೆ ಸಂದ್ರಾಗಿರುವ ಅವುಗಳಿಂದ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಹೇ ಮಧುಸೂದನ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಿತರು लेकिन वो बोल रहा कि वो सब मेरा विरुद्ध युद्ध के लिए सन्नद्ध हो गए लेकिन वो चाहे तो मेरे को मार दे लेकिन मैं उनको मारने के लिए तत्पर नहीं हूँ वो चाहे तो मेरे को मार सकते हाँ यू कैन रिव्यू थैंक यू हाँ अभी प्रभु जी हिंदी में बोलेंगे हिंदी ट्रांसलेशन बोलेंगे मेरा इतना अभी क्योंकि मैं कन्नड़ा हिंदी बोल रहा हूँ तो अभी हिंदी को स्पष्ट रूप से मैं जोर से बोलता हूँ हे गोविंद हमें राज सुख अथवा इस जीवन से क्या लाभ क्योंकि जिन सारे लोगों के लिए हम उन्हें चाहते हैं वे ही इस युद्ध भूमि में खड़े हैं जिनके लिए हम चाहते हैं वही हमारे युद्ध भूमि में हमारे खिलाफ खड़े हैं हे मधुसूदन जब गुरुजन पितृजन पुत्रगण पितामह मामा ससुर पौत्रगण साले तथा अन्य सारे संबंधी अपना अपना धन एवं प्राण देने के लिए तत्पर है और मेरे समक्ष खड़े हैं तो फिर मैं इन सब को क्यों मारना चाहूंगा भले ही वो मोक्ष क्यों ना भले ही मुझे क्यों ना मार डाले मुझे भी मारने पर मैं उनको नहीं मारूंगा प्रभु जी वही बोल रहे थे कि भले ही मुझे मार डाले मैं नहीं मारूंगा उनको हे जीवों के पालक मैं इन सबों से लड़ने को तैयार नहीं भले ही बदले में मुझे तीनों लोग क्यों ना मिलते हो इस पृथ्वी की तो बात ही छोड़ दे भला धृतराष्ट्र के पुत्रों को मारकर हमें कौन सी प्रसन्नता मिलेगी अर्जुन बोल रहे हैं कि उनको मारने पर तीनों लोगों का सुख मिलेगा तो भी मैं लड़ने को लिए तैयार नहीं धरती का तो छोड़ दो धृतराष्ट्र के पुत्र को मार के मुझे क्या मिलेगा वो ही बोल रहे हैं अर्जुन ये अनुवाद है वो तीनों श्लोक ठीक है ये अनुवाद बोल रहे हैं अर्जुन सभी वो बोलेंगे अर्जुन बोल रहे अगर मैं तो उनको मारने के लिए तैयार नहीं हूँ मुझे राज भी नहीं चाहिए ये सुख भी नहीं चाहिए फैमिली के लिए तो मैं करता हूँ लेकिन वही मेरे अपोजिट खड़े हैं तो उनके लिए मैं मार के मैं राज भोगने की इच्छा मेरे को नहीं है इसलिए वो चाहे मेरे को मारे लेकिन मैं उनको नहीं मारूंगा क्योंकि ये उनको नहीं मार सकता नहीं मारूंगा करके ये बात भगवान कृष्ण को अर्जुन बोल रहे हैं तो इसी बात को बोल रहा है क्योंकि वो मारने से धृतराष्ट्र जी जो पुत्रों के मारने से मुझे क्या राज मिलेगा फिर भी मैं सुख नहीं रह पाऊंगा करके बोल रहा है ಸೊ ಇದೇ ಮಾತನ್ನು ಭಾವಾರ್ಥದಲ್ಲಿ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೃಷ್ಣನು ಗೋವುಗಳ ಮತ್ತು ಇಂದ್ರಿಯಗಳ ಎಲ್ಲ ಸಂತೋಷಗಳಿಗೆ ಕಾರಣನಾದವನು ಇದರಿಂದ ಅರ್ಜುನನು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಗೋವಿಂದ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದು ಈ ಮುಖ್ಯವಾದ ಪದವನ್ನು ಬಳಸಿ ತನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ಯಾವುದು ತೃಪ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಬಲ್ಲದು ಎನ್ನುವುದನ್ನು ಕೃಷ್ಣನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಅರ್ಜುನನು ಸೂಚಿಸುತ್ತಾನೆ ಆದರೆ ಗೋವಿಂದನು ಇರುವುದು ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಗೊಳಿಸುವುದಕ್ಕಲ್ಲ ನಾವು ಗೋವಿಂದನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಗೊಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಿಲ್ಲದೆಯೇ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳ ತೃಪ್ತಿಯು ಹೊಂದುತ್ತವೆ ಪ್ರಾಪಂಚಿಕವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನು ತನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಬಯಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ ದೇವರು ಈ ತೃಪ್ತಿಗಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಬಯಸುತ್ತಾನೆ ದೇವರು ಜೀವಿಗಳ ಯೋಗ್ಯತೆಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವರ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ತೃಪ್ತಿ ಕೊಡುತ್ತಾನೆ ಆದರೆ ಅವನು ದುರಾಸೆ ಪಡುವಷ್ಟು ಅಲ್ಲ ಆದರೆ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಇದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ದಾರಿಯನ್ನು ಹಿಡಿದರೆ ಎಂದರೆ ತನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳ ತೃಪ್ತಿಯನ್ನು ಬಯಸದೆ ಗೋವಿಂದನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರೆ ಆಗ ಗೋವಿಂದನ ಕೃಪೆಯಿಂದ ಜೀವಿಯ ಎಲ್ಲ ಬಯಕೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ತನ್ನ ಕುಲದ ಮತ್ತು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಗಾಢವಾದ ಪ್ರೀತಿಯು ಅವರ ಬಗೆಗೆ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಸಹಜ ಕರುಣೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭಾವಶಃ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತದೆ ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧನಿಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಆದರೂ ತನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಬಂಧು ಮಿತ್ರರಿಗೆ ತೋರಿಸಬೇಕೆಂಬ ಅಪೇಕ್ಷೆ ಇರುತ್ತದೆ ತನ್ನ ಬಂಧು ಮಿತ್ರರೆಲ್ಲ ರಣರಂಗದಲ್ಲಿ ಸಾಯುತ್ತಾರೆ ಆದ್ದರಿಂದ ವಿಜಯವನ್ನು
ಗಳಿಸಿದ ಮೇಲೆ ತನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಅವರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅರ್ಜುನನ ಭಯ. ಇದು ಐಹಿಕ ಬದುಕಿನ ಮಾದರಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ. ಅಲೌಕಿಕ ಬದುಕಾದರೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಭಿನ್ನವಾದದ್ದು. ಭಕ್ತನಾದವನು ಭಗವಂತನ ಅಪೇಕ್ಷೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಲು ಬಯಸುವುದರಿಂದ ಭಗವಂತನು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅವನು ಭಗವಂತನ ಸೇವೆಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಬಗೆಯ ಸಂಪತ್ತನ್ನು ಸಹಕರಿಸಬಹುದು. ಆದರೆ ಭಗವಂತನು ಅನುಮತಿ ನೀಡದಿದ್ದರೆ ಒಂದು ಕಾಸನ್ನು ಸಹಕರಿಸಬಾರದು. ಅರ್ಜುನನಿಗೆ ತನ್ನ ಬಂಧುಗಳನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಇಷ್ಟವಿರಲಿಲ್ಲ. ಅವರನ್ನು ಕೊಲ್ಲುವುದು ಅಗತ್ಯವಾದರೆ ಕೃಷ್ಣನೇ ಕೊಲ್ಲಲಿ ಎಂದು ಬಯಸಿದ. ಅವರು ರಣಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಕೂಡಲೇ ಕೃಷ್ಣನು ಅವರನ್ನು ಕೊಂದಿದ್ದಾನೆ. ತಾನೇನಿದ್ದರೂ ಕೃಷ್ಣನ ಸಾಧನವಾಗಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಎಂಬುದು ಈ ಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ತಿಳಿದಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಸಂಗತಿಯನ್ನು ಮುಂದಿನ ಅಧ್ಯಾಯಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಯಪಡಿಸಿದೆ. ಭಗವಂತನ ಸಹಜ ಭಕ್ತನಾದ ಅರ್ಜುನನಿಗೆ ದುಷ್ಟ ಕೃತ್ಯ ಮಾಡಿದ ತನ್ನ ದಾಯಾದಿಗಳು ಮತ್ತು ಸೋದರರಿಗೆ ಪ್ರತೀಕಾರ ಮಾಡಲು ಇಷ್ಟವಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಹತರಾಗಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಭಗವಂತನ ಯೋಜನೆ. ಭಗವಂತನ ಭಕ್ತನು ದುಷ್ಕರ್ಮಿಯ ವಿರುದ್ಧ ಪ್ರತೀಕಾರ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ದುಷ್ಕರ್ಮಿಯು ಭಕ್ತನಿಗೆ ಮಾಡುವ ಯಾವುದೇ ಕೆಡುಕನ್ನು ಭಗವಂತನು ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ. ತನ್ನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅಪರಾಧ ಮಾಡಿದರೆ ಭಗವಂತನು ಅದನ್ನು ಕ್ಷಮಿಸಬಲ್ಲ. ಆದರೆ ತನ್ನ ಭಕ್ತನಿಗೆ ಕೆಡುಕನ್ನು ಮಾಡಿದವರನ್ನು ಕ್ಷಮಿಸುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಅರ್ಜುನನು ದುಷ್ಕರ್ಮಿಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸಲು ಬಯಸಿದರೂ ಭಗವಂತನು ಅವರನ್ನು ಕೊಲ್ಲಲು ಸಂಕಲ್ಪಿಸಿದ್ದ. हरे कृष्णा. सो इस बात को अभी चर्चा करेंगे. कन्नಡ कितने लोग हैं? ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಅರ್ಥ ಆಗಿತ್ತಲ್ಲ? ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ? ಸ್ವಲ್ಪ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಷನ್ ಮಾಡೋಣ. ಓಂ ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಚೈತನ್ಯ ಮನೋಭೀಷ್ಟಂ ಸ್ಥಾಪಿತಂ ಯೇನ ಭೂತಲೆ ಸ್ವಯಂ ರೂಪಾ ಗದಾ ಮಹ್ಯಂ ದದಾತಿ ಸ್ವಪದಾಂತಿಕಂ. वंदेहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सागणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सागणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च ये कृष्णकरुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामे. नमस्ते सारस्वत देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मूकं करोति वाचालां पांगुर्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्य ईश्वरं. हरि ओं तत्सत्. हरे कृष्ण. अभी तात्पर्य में अभी बोल रहे हैं प्रभुपाद जी ने. सो भगवान अभी अर्जुन भगवान को एक गोविंद करके संबोधित किए. गोविंद का मतलब होते हैं गो का पालन पोषण करने वाले. भगवान का अनेक नाम है. गोविंद है, अच्युत है, अनंत है ना. तो भगवान के अनेक नाम है. तो इसी तरह भगवान के एक नाम का भी पर्टिकुलर इस नाम के संबंधित है. जैसे कि यशोदा नंदना, नंदा नंदना, यशोदा माता, नंदा बाबा ऐसे आए, इसलिए उनकी पुत्रों के भगवान ने जन्म लिए. यानी कि भगवान अजन्य है. जन्म कर्म च में दीर्घम एवं युवेति तत्वता. भगवान अजन्य है लेकिन फिर भी जो भगवान जन्म लेते हैं ऐसा इस तरह से. इसी तरह भगवान की गोविंदा, गोपाला, ऋषिकेश. अभी ऋषिकेश का बात आता है. ऋषिकेश का मतलब होता है, ऋषि का मतलब है इंद्रिया, और ऋषिकेश का मतलब होता है इंद्रिय का मालिक. इंद्रिय का मालिक को क्या बोलते हैं? मालिक ही बोलते हैं. इंद्रिय का मालिक, इंद्रियಗಳ ಒಡೆಯ इन कन्नड़ में. सो इंद्रिय, ऋषिकेश का मतलब है इंद्रिय का मालिक. सो इसी तरह एक भगवान के नाम के लिए कृष्ण का मतलब क्या है? कृष्ण का मतलब होता है ऑल अट्रैक्टिव, सबका आकर्ष करने वाले.
हाँ, इंद्रिय कृष्ण का मतलब होता है सबका आकर्षित कर, सर्व आकर्षित इति कृष्ण। कृष्ण का मतलब सर्व आकर्षित इति, सबको आकर्षित करते हैं, सारे जीवन को आकर्षित करते हैं, इसलिए सब उनको आकर्षित करने से उनको कृष्ण कहा जाता है। और कृष्ण का और एक मतलब होता है मानसून क्लोड, जब काले रंग होते हैं ना उसको भी कृष्णा भी बोलते हैं, काले रंग को भी। इसी तरह भगवान का भी थोड़ा बहुत काला रंग का भगवान के शरीर आध्यात्मिक शरीर है, इसलिए जैसा बताया जाता है भगवान की शरीर है जैसे कि मानसून क्लाउड रहता है ना, जो ब्लू वाला ब्लूइश क्लाउड रहता है, मतलब घने बादल का ब्लैक कलर का क्लाउड रहता है, जैसे कि बारिश अभी आने वाला है जैसे लगता है, उस तरह से भगवान के अंगों का मतलब भगवान के शरीर का रंग बताया जाता है। कृष्ण का मतलब है सर्व आकर्षित इति, सबको आकर्षित करने वाले भगवान कृष्ण। इसी तरह अभी अर्जुन बोल रहे हे ಗೋವಿಂದ ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ರಾಜ್ಯವನ್ನು ಸುಖವನ್ನು ಬಯಸಬೇಕು ಅಂದ್ರೆ किसलिए हे गोविंद, किसलिए राज्य को सुख को प्राप्त करना चाहिए ये बोल रहे हैं। अभी प्रभात समझा रहे भावार्थ में ಗೋವುಗಳ ಮತ್ತು ಇಂದ್ರಿಯಗಳ ಎಲ್ಲ ಸಂತೋಷಗಳಿಗೆ ಕಾರಣನಾದವನು, ಇದರಿಂದ ಅರ್ಜುನನು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಗೋವಿಂದ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದು ಈ ಮುಖ್ಯವಾದ ಪದವನ್ನು ಬಳಸಿ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ಯಾವುದು ತೃಪ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಬಲ್ಲದು ಎನ್ನುವುದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳು। इसका मतलब यही हुआ जब भगवान कृष्ण को गोविंद करके संबोधित किया अर्जुन ने, इसका मतलब है जो गौ का पालन करने वाला इंद्रिय को सुख देना, गौ को पालन पोषण करने वाला, गौ को सुख देने वाला, अच्छे से पालन पोषण करने वाला है, इसलिए आप गौ को भी सुख देते हो, पालन पोषण करते हो। इस तरह मेरा इंद्रिय को भी सुख प्राप्त करो पालन पोषण करने के लिए। अगर मेरा इंद्रिय सुख नहीं होता है इनको मार के ನನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳು ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಅಂದರೆ ವಿಚಲಿತ ಆಗುತ್ತೆ, ನನಗೆ ಕೂಡ ಖುಷಿ ಇಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೆ, ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೆ ನನಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, मेरे को उनको मारने के लिए पसंद नहीं है, मुझे मेरे इच्छा नहीं है उनको मार के मैं राज को मैं ले लूँ, ये बात बोल रहे हैं। इसलिए उनको मार के मैं राज लेने के लिए मैं कुछ नहीं हूँ, इसलिए मेरे इंद्रिय को भी खुशी देने वाले भगवान कृष्ण। एक्चुअली उनका इंटेंशन क्या था, मेरे इंद्रिय अभी भगवान का ऋषिकेश सेवनम भक्ति रुचते, भक्ति का मतलब क्या होता है, ऋषिकेश सेवनम यानी कि सेवनम का मतलब होता है सेवा करना, आदान प्रदान करना, सेवा करना, भगवान की सेवा करना। ऋषि का मतलब होता है इंद्रिय, अभी बोले मैं ऋषिकेश का भी प्रपंच अभी तारतम्य में बोलते हैं, यानी कि हमारे जो इंद्रिय भगवान की संतुष्टि के लिए हम काम करना चाहिए, जब भगवान की संतुष्टि होगी हमको भी संतुष्टि हो जाएंगे। लेकिन हम भगवान की संतुष्टि नहीं है तो हम अपने स्वार्थ के लिए हम जो भी कुछ भी करेंगे हम कर्म बंधन में फंसेंगे। अभी लास्ट में हमने डिस्कशन किए थे यज्ञार्थो कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधन। कर्म बंधन कब होता है, हमको कर्म बंधन में कैसे फंसेंगे, ನಾವು कर्म ಬಂಧನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಸಿಕ್ಕೋಬಿಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಗಾಗಿ ನಾವು ಏನೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದೇ ಥರ ಋಷಿಕೇಶ ಅಂದರೆ ಋಷಿಕ ಅಂದರೆ ಇಂದ್ರಿಯಗಳು, ऋषिकेश ಅಂದರೆ ಇಂದ್ರಿಯಗಳ ಒಡೆಯ, ಇಂದ್ರಿಯಗಳ ಮಾಸ್टर। ऋषिकेश का मतलब है इंद्रियों के मास्टर, इंद्रियों के मास्टर वो कौन है, भगवान श्री कृष्ण। सेवा है, उनकी सेवा करना चाहिए। ऋषिकेश सेवन वही भक्ति रुच्यते, वही भक्ति है। भक्ति का मतलब होता है भगवान की सेवा, इसलिए प्रभुपाद ट्रांसलेशन बोलते हैं डिवोशनल सर्विस, यानी कि भक्ति हम कैसे करेंगे, भगवान की सेवा करने से भक्ति होगा, भगवान की नाम जप करने से भक्ति होगा, भगवान की जो श्री विग्रह पूजा अर्चन करने से, भगवद गीता भागवतम पढ़ने से, जैसे भगवान जीने के लिए धर्म पथ बता रहे उस तरह जीने से भक्ति होगा। ಯಾವ ಥರ ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಯಾವ ಥರ ಆಗುತ್ತೆ, ಋಷಿಕೇಶನ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡೋದು, ಅವಾಗ ಭಕ್ತಿ ಆಗುತ್ತೆ। ಯಾವ ಥರ ಭಕ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ಭಗವಂತನ ನಾಮ ಜಪ ಮಾಡೋದು, ಆ ಭಗವಂತನ ಇಚ್ಛೆ ಯಾವ ಥರ, ಭಗವಂತ ಯಾವ ಥರ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ವರ್ಣನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಆ ಥರ ನಡ್ಕೊಳೋದು ಅಲ್ವಾ, ಭಗವಂತನ ನಾಮ ಜಪ ಮಾಡೋದು, ಭಗವಂತನ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು, ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿರೋಂತಹ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವನೆ ಮಾಡೋದು, ಇದು ಎಲ್ಲ ಕರ್ಮದಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ಪಾಪದಿಂದ ಮುಕ್ತಿ ಹೊಂದುತ್ತೀವಿ। ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವೇನಿದ್ರೂ ಪಾಪ ಆಗುತ್ತೆ, ಪಾಪ ತಟ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲದರಿಂದ ಪಾಪನೇ ಇರುತ್ತೆ। जो भी हम खाते हैं वो भी भगवान को शुद्ध सात्विक आहार, वेजिटेरियन फूड, फुल वेजिटेरियन फूड भगवान को ऑफर करके, भोग ऑफर तुलसी रख के भगवान को ऑफर करके, भगवान के नाम जप करके हम खाएंगे, तब हम सारे पापों से मुक्त हो जाएंगे। नहीं तो बिना भगवान के ऑफर किए हुए हम जो भी खाएंगे वो पाप से ये होगा। इसीलिए ये भी पाप का एक ये भाग होता है। इसलिए भगवान बोलते हैं जब हम भगवान का ऑफर करेंगे सारे पापों से वो जो अभी प्रसाद बन जाता है। प्रसाद का मतलब क्या है, बोलिए कोई बोलेंगे प्रसाद का मतलब क्या है?
प्रसाद का मतलब क्या है? हाँ माता जी, भोग लगा है खाए। हाँ, अभी भगवान को लगाने से पहले वो भोग खाया जाता है। भोग का मतलब है इंद्रिय तृप्ति करने वाला। अभी मैं भोग है, मैं इसको खाऊंगा, मैं इंद्रिय तृप्ति करूँगा। लेकिन वही आपको, वही आप जो भी पसंद थे, आप समझ लो आपको गुलाब जामुन पसंद है, वही गुलाब जामुन बनाइए, भगवान को अर्पण कीजिए। पत्रम पुष्पम फलम तो है, भगवान गीता में भगवान भी बताया क्या क्या भगवान ले सकते हैं। पत्रम यानी कि तुलसी दल, पुष्पम यानी कि फ्लावर्स, पुष्प जो, फलम, फल का मतलब है फ्रूट्स, तो मतलब एक ग्लास वाटर, जो भी नहीं ನಮ್ಮ ಹತ್ರ ಏನಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ पत्र पुष्प फलम तो है, ಇದನ್ನು ನಾವು ಭಗವಂತನಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬಹುದು। ये सब हम भगवान को अर्पण करके हम ले सकते हैं, इसलिए प्रसाद बनता है। प्रसाद के इम्पोर्टेंस क्या है? हम प्रसाद खाने से वो प्रसाद का जो पाप लेस है वो चले जाएगा, पाप लेस चले जाएगा, हम मन शुद्धि होगा, हमारा चित्त भी शुद्धि होगा, उसके जो भक्ति पथ में हम चलेंगे। हमारा प्योर हमारे जो इंटेलिजेंस है ना वो भी क्लियर हो जाएगा, हमारे मन भी क्लियर होता है, हमारे कर्म भी, जो भी कर्म बंधन होता है ना, हमारा जो पाप कर्म मिलता है, जो भी हम खाते हैं बिना भगवान की भोग लगे, वो पाप कर्म से मुक्त होंगे हम, ಸೊ ಭಗವಾನ್ ಗೆ ಪ್ರಸಾದ ಕಾಣಿಸಿ। ಅದಕ್ಕೆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಾವೇನೇ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ತಗೊಳೋದು ತುಳಸಿ ದಳ ಇಟ್ಟು, ಅವಾಗ ಅದರಿಂದ ತಟ್ಟಿರೋಂಥ ಪಾಪದ ಲೇಷ ನಾಶವಾಗೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಶುದ್ಧ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಶುದ್ಧ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಪಥದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿರ್ತೀವಿ, ನಾವು ಸತ್ವಗುಣದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿರ್ತೀವಿ। ಮೂರು ಗುಣಗಳಿವೆ, ಸತ್ವಗುಣ, ರಜಗುಣ, ತಮಗುಣ। ಈ ಮೂರು ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಸತ್ವಗುಣದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿರಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ವಿ। मूड ऑफ गुडनेस ಅಂದ್ರೆ, मूड ऑफ गुडनेस का मतलब होता है सत्व सात्विक आहार सेवन करना, तभी हम मूड ऑफ गुडनेस में रहेंगे। नहीं तो हम मूड ऑफ इग्नोरेंस एंड मूड ऑफ पैशन में चले जाएंगे। तब मूड ऑफ इग्नोरेंस, मूड ऑफ पैशन में हम शास्त्र को नहीं समझ सकते, तो ओपन सीक्रेट हो जाएगा। जब जो भी बोलूँगा समझ में नहीं आएगा, इसीलिए हम मूड ऑफ गुडनेस में आना चाहिए। मूड ऑफ गुडनेस ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಬರಬೇಕು, ಅವಾಗ ನಾವು ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಜೀವನವನ್ನು ಯಥಾರೂಪವಾಗಿ ತಗೊಳ್ತೀವಿ। ಅದಕ್ಕೆ ಈ ಥರ ಭಗವಂತ ಋಷಿಕೇಶ ಸೇವನ ಅಂದರೆ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಇಂದ್ರಿಯ, अर्जुन क्या बोल रहा है, अभी मेरा इंद्रिय को तृप्त नहीं हो रहा है, इसको मारने के लिए मैं अभी मुझको खुशी नहीं है, मैं मन से बहुत दुखी हूँ, ये बात बोल रहे हैं। उन सबको बांध के मैं, उन सबको मार के मैं मारने के लिए मैं रेडी नहीं हूँ, ये मेरे मन को बहुत दुख हो रहा है। इसलिए ऋषिकेश, मेरे मन को दुख नहीं हो रहा, मेरे इंद्रिय को दुख हो रहा है, मतलब मेरे मन को, मेरे इंद्रिय को दुख हो रहा है, इसलिए ये मैं काम नहीं कर सकता, इस बात को अर्जुन बोल रहा है। ठीक है, ಈ ಮಾತನ್ನ ಅವ್ರು ನಾನು ಕೊಲ್ಲೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನ, ಮನಸ್ಸಿನ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅರ್ಜುನ। ಓಕೆ, इसके बाद अभी ಮುಂದೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಅರ್ಜುನ, ನಾವು ಗೋವಿಂದ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಗೊಳಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರೆ ಪ್ರಯತ್ನವಿಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳು ತೃಪ್ತಿ ಹೊಂದುತ್ತವೆ। अगर हम भगवान गोविंद की इंद्रियों को तृप्त करने के, भगवंतನ ಗೋವಿಂದನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳು ಕೂಡ ತೃಪ್ತಿ ಹೊಂದೋದು, ನಾವು ಕೂಡ ತೃಪ್ತಿ ಹೊಂದುತ್ತೀವಿ। ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣದಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, 2 ಎಕ್ಸಾಂಪಲ್। ಈಗ ನಮ್ಗೆ ಹಸುವಾಗುತ್ತಲ್ಲ, ಹೊಟ್ಟೆ ಊಟ ಆಹಾರ ಆಗ್ತೀವಲ್ವ, ಹೊಟ್ಟೆ ಊಟ ಆಹಾರ ಕೊಟ್ಟರೆ, ನಾವು ಹೊಟ್ಟೆ ಆಹಾರ ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೆಲ್ಲ ಪೋಷಣೆ ಬರುತ್ತೆ। ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಕೈ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ ನನಗೆ ಬೇಕು, ತಲೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ ನನಗೆ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅಲ್ವಾ, ನಾವು ಹೊಟ್ಟೆಗೆ ಆಹಾರ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ನಮ್ಮ ಇಡೀ ಶರೀರಕ್ಕೆ ಪೋಷಣೆ ಸಿಗುತ್ತೆ, ತೇಜಸ್ ಸಿಗುತ್ತೆ। ಅದೇ ಥರ ಇನ್ನೊಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ವೃಕ್ಷ ಇರುತ್ತೆ, ಆ ವೃಕ್ಷದ ಬುಡಕ್ಕೆ ನೀರು ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಅದು ಆಟೋಮೆಟಿಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಎಲೆಗೂ ವೃಕ್ಷಕ್ಕೂ ಪೂರ ಅದಕ್ಕೆ ಪೋಷಣೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ। श्रीमद् भागवत महापुराण में 2 एग्जाम्पल बताए गए हैं। अभी प्रपद ने एग्जाम्पल दे रहे हैं ऋषिकेश सेवन के मतलब, यानी कि भगवान की इंद्रिय के लिए तृप्ति के लिए हम कार्यकलाप करेंगे, जो हमारे इंद्रियों को भी तृप्त होगा, हमको भी सेटिस्फेक्शन, हमको भी तृप्त मिलेगा। कैसे बोल रहे, भागवत में 2 एग्जाम्पल बताए गए। जैसे कि हम खाना खाते हैं शरीर के लिए, पेट के लिए, तो आप पेट को खाना पहुँचाएंगे तो मुंह की दौर से, जो ऑटोमेटिक हमारे सारी इंद्रियों को पुष्टि मिलेगा, शक्ति मिलेगा। इसी तरह हम जड़ को, वृक्ष की एक जड़ को पानी डालेंगे तो सारी वृक्ष को पानी चले जाएगा, तो सारी वृक्ष को हम सेपरेट एक लीफ को पानी नहीं डालेंगे, है ना, जड़ को एक पानी डाल दिया तो हो गया, वो सारे वृक्ष को पानी पहुंचेगा। इसी तरह भगवान कृष्ण को भक्ति करेंगे, यही ऋषिकेश का मतलब है, ऋषिकेश सेवनम भक्ति ऋषि का मतलब। सब भगवान कृष्ण की भक्ति करेंगे, सेंट्रल पॉइंट कौन है, भगवान श्री कृष्ण। सारे 33 करोड़ देवी देवता लोग हैं, सब अलग अलग देवी देवता लोग हैं। 333 करोड़ ದೇವಿ ದೇವತೆಗಳು ಡೆಮಿಗಾಡ್ಸ್ ಏನಿದಾರಲ್ವಾ, ಅವರು
ಡೆಮಿಗಾಡ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ದೇವತೆಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲ ಭಗವಂತನ ವಿರಾಟ ರೂಪದ ವಿವಿಧ ಅಂಗಗಳು. ಓಕೆ, ನೀವು ಸಪ್ರೇಟ್ ಆಗಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನೀವು ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಷನ್ ಮಾಡೋದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ನಾವು ಭಗವಂತನಿಗೆ ಇದು ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಒಂದು ಶ್ಲೋಕ ಹೇಳಿದೆ ನೆನಪಿದ, ಅಕಾಮ ಸರ್ವಕಾಮವ ಮೋಕ್ಷ ಕಾಮ ಉದಾರತೆ ತೀವ್ರೇಣ ಭಕ್ತಿ ಯೋಗೇನ ಯಜೇತ ಪುರುಷಂ ಪರಂ. ಅಕಾಮ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾಮನೆ ಇರಲಿ ಇರುವುದೇ ಇರಲಿ, ಸರ್ವಕಾಮ ಎಲ್ಲ ಕಾಮನೆಗಳು ಇರಲಿ, ಮೋಕ್ಷ ಕಾಮನು ನಿಮಗೆ ಮೋಕ್ಷನ ಸಿಗ್ಬೇಕನ್ನೋದಿರಲಿ, ಅದಕ್ಕೇನು ಯಾರು ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು? ತೀವ್ರನ ಭಕ್ತಿ ಯೋಗೇನ. ಯಾರು ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು? ತೀವ್ರನ ಭಕ್ತಿನ ಯಜೇತ ಪುರುಷಂ ಪರಂ, ಯಜ್ಞ ಪುರುಷ ಆಗಿದ್ದ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತಿ. ಆಮೇಲೆ जो भी कामना हो ना हो या मोक्ष कामना भी हो, हम किसकी भक्ति करना चाहिए? भगवान श्री कृष्ण की भक्ति करना है, परम पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण. जब ये भक्ति करने से सारी कामना हो जाएगा, सारी कामना फुलफिल हो जाएगा, भगवान कृपा करेंगे. इसलिए कृपा का मतलब प्रसाद करने से और एक अर्थ होता है. प्रसाद ಅನ್ನೋದು ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ಏನಂತಂದ್ರೆ ಕೃಪಾ, ಭಗವಂತನ ಕೃಪೆ, भगवंतना ब्लेसिंग्स. प्रसाद हम कहते हैं, भगवान की ब्लेसिंग्स भी होता है. इसलिए होते प्रसाद का बहुत इंपॉर्टेंस है. ಪ್ರಸಾದ ತಿನ್ನೋದು ಭಗವಂತನ ಬ್ಲೆಸ್ಸಿಂಗ್ಸ್ ಕೂಡ ಅಂತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಮಹತ್ವ ಇದೆ ಪ್ರಸಾದದ್ದು. ನೀವು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಪ್ರಸಾದ ಕೊಡ್ತೀರಲ್ವಾ, ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನೀವು ಹೊರಗಡೆ ಬೇರೆ ಯಾವುದೋ ಪ್ರಾಣಿ ಪಶು ಇತ್ತು, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಾಯಿ ಇತ್ತು, ಏನೋ ಅದಕ್ಕೂ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಸಾದ ಕೊಟ್ರಿ, ಅದರದ್ದೆಲ್ಲ ಕರ್ಮ ನಾಶ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ನೆಕ್ಸ್ಟು ಅವಕ್ಕೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಯೋನಿಂದ ಮನುಷ್ಯ ಯೋನಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. 84 ಲಕ್ಷ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರದ ಏರಿನಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಸ್ ಆದ ನಂತರ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. प्रसाद का महात्मा इतना है, जब हम थोड़ा भी प्रसाद किसी को देंगे, पशु पक्षियों को भी, वो मनुष्य जन्म प्राप्त होगा. और थोड़ा से ये बर्ड को देंगे या फिर कुत्ते को देंगे, उस कुत्ते से लेके उसी इस पे नष्ट हो जाता है. नेक्स्ट लाइफ वो लेंगे तो सीधा मनुष्य जन्म प्राप्त होगा उसको, जब वो भक्ति करने का एक आदान प्रदान प्राप्त होगा. भगवान की भक्ति करने का जो भक्ति का महत्व बहुत बड़ा है भगवान के. सो भगवान की भक्ति करने से बहुत सारे प्रॉफिट्स है. अभी शास्त्र पढ़ेंगे सर, अब श्रीमद् भागवतम तो बहुत सारे बोलते हैं आपको भगवान की नाम लेने से क्या होगा, भगवान की भक्ति करने से क्या होगा. यशाम वै श्रूयमाणायं कृष्णे परम पुरुषे भक्ति उत्पत्तिते पुंसम शोक मोह भयापः. श्रीमद् भागवत महापुराण कहता है फर्स्ट कैंटो में, यशाम वै श्रूयमाणायं कृष्णे परम पुरुषे, भगवान श्री कृष्ण की भक्ति करने से क्या होगा? कृष्ण परम पुरुषे शोक मोह, यानी कि शोक है. शोक मतलब क्या होता है? बोले दुख. शोक करना वो दुख है ना. भगवान कृष्ण भक्ति ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? दुख नाश होता है. शोक मोह का मतलब क्या है? अटैचमेंट, मोह. जो मोह माया में फंस जाएंगे वो मोह ಅನ್ನೋದು ನಾಶ ಆಗುತ್ತೆ. शोक मोह भय अपह, भय का मतलब होता है भय है ना, सबको भय होता है ना, सो वो भय भी चले जाएगा. शोक मोह भय अपह सब चले जाएगा. कृष्ण परम पुरुष भक्ति उत्पत्ति पुंसम, किसकी भक्ति करेंगे? भगवान श्री कृष्ण की. इसलिए भक्ति का महत्व बहुत ज़्यादा है. भक्ति का महत्व ಭಾಳಷ್ಟಿದೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ಭಗವಾನ್ ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠೋತ್ತಮ. ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಭಗವಂತನ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಭಗವಂತನ ಆಜ್ಞೆ ಫಾಲೋ ಮಾಡೋದು ಅರ್ಜುನನ ಕರ್ತವ್ಯ. ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ತನ್ನ ಮನೋಮಾತಿನ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿನ ಮಾತಿನ ಬಿಚ್ಚಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈಗ ಆದ್ರಿಂದ ತನ್ನ ಮನೋಮಾತಿನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ನನಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಭಾಳ ದುಃಖ ಆಗ್ತಿದೆ, ನಮ್ಮ ಸ್ವಜನರನ್ನ ನಮ್ಮ ಬಂಧುಗಳನ್ನ ಕೊಲ್ಲೋದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗೆಲ್ಲ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಅಭಿ ಅರ್ಜುನ್ ಹಾಗೆ ಬೋಲ್ ರಹೆ, ನಾವು ಗೋವಿಂದ ಇಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನು ತನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಬಯಸುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ ದೇವರು ಈ ತೃಪ್ತಿಗಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಒದಗಿಸಬೇಕು ಎಂದು ಬಯಸುತ್ತಾನೆ. ಏಕೆಂದ್ರೆ हमारी तृप्ति के लिए अभी कन्नड़ लोग कितने समझेंगे? कन्नड़ ಒಂದು ಎಲ್ಲರೂ ಏನು ಅನ್ಕೊಂತೀವಿ, ನಾವು ಭಗವಂತಿಗೆ ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಗಾಗಿ ಭಗವಂತ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಒದಗಿಸಲಿ ಅಂತೇಳಿ ಅನ್ಕೊಂತೀವಿ. ಭೂಮಿ ಅಪ ಅನಲ ವಾಯು ಕಮ್ಮನ ಬುದ್ಧಿರಿಗೆ ವಚ, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಪಂಚಭೂತಗಳಿದ್ದಾವೆ ಅಲ್ವಾ? ಪಂಚಭೂತಗಳೆಂದರೆ ನಾವು ಆಕಾಶ, ಭೂಮಿ, ವಾಯು, ಜಲ, ಅಗ್ನಿ, ಇವೆಲ್ಲ ಪಂಚಭೂತಗಳು. ಪಂಚಭೂಮಿ ಅಪ ಅನ ವಾಯು ಅಲ್ವಾ? ಆಮೇಲೆ ಮನಸ್ಸು, ಬುದ್ಧಿ, ಅಹಂಕಾರ, ಇವು ಕೂಡ ಇದು ಕೂಡ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲವನ್ನೂ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಗಾಳಿ ನೀರೆ, ಗಾಳಿಯಿಂದನೇ ನಾವು ಉಸಿರಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಸೂರ್ಯನ ಬೆಳಕಿದೆ, ಚಂದ್ರನ ಬೆಳಕಿದೆ, ಎಲ್ಲ ಅದು ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಏನು ಕೇಳ್ತಾನೆ ಇದೀವಿ ನಾವು ಭಗವಂತನ ಹತ್ರ. ಆದರೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಭಾವದಿಂದ ಯಾರು ಭಗವಂತನಿಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಪ್ಪ, ನಾನೇನನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಭಗವಂತನಿಗೆ ಭಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕು, ಭಗವಂತ ನೆನೆಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಗ್ರಾಟಿಟ್ಯೂಡು ಯಾರು ಜನಗಳು ಇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಆದರೂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಜನ, ಮತ್ತು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಸ್ವಾಯತ್ತನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಬಯಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ತನ್ನ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ ದೇವರು, ಅಂದರೆ ನನ್ನ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ
ದೇವರಿಗೆ ನಾವು ಜನ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ರೆ, ನನ್ನ ಅಪ್ಪಣೆಯಂತೆ ದೇವರ ತೃಪ್ತಿಗಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕೆಂದು ಬಯಸುತ್ತಾರೆ ಜನಗಳು. ಎಲ್ಲರನ್ನ मेरी इंद्रिय तृप्ति के लिए भगवान सब कुछ प्रोवाइड करना चाहिए करके लोग समझेंगे. ದೇವರು ಜೀವಿಗಳ ಯೋಗ್ಯತೆಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವರ ಇಂದ್ರಿಯ ತೃಪ್ತಿಗಳಿಗೆ ಕೊಡುತ್ತಾನೆ. जो कि हमारे जो काम कर्म जो भी हमारे कर्म में होगा, हमारे प्रारब्ध कर्म जो होता है वही हमको मिलता है. जो प्रारब्ध में नहीं है वो नहीं मिलेगा. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅದು ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನನ್ನ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ 1 लाख ರೂಪಾಯಿ ನಾನು ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ, ದುಡ್ಡಿಟ್ಟಿದ್ದೆ. ಆ 1 लाख ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ ನಾನು ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಬೋದು. ನನಗೆ 1 लाख ಬಿಟ್ಟು ನನಗೆ 1 ಕೋಟಿ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬರೋದಿಲ್ಲ. अभी मैं कितना कमा के लगा, एक एग्जाम्पल 1 लाख रुपए मैं कमा के बैंक में डिपॉजिट किया हूँ. अभी मैं चाहूँगा मुझे 1 करोड़ दो, बैंक वाले को बोला, वो क्या बोलेगा, अरे तेरा 1 करोड़ कहाँ पर है, एक ही 1 लाख रुपये है. इसी तरह हमारे जो कर्म, जो प्रारब्ध कर्म होता है, जो ऑलरेडी क्रियामाणी कर्म, प्रारब्ध कर्म, ये सब कर्म का जंजाल होता है. क्रियामाणी कर्म, प्रारब्ध कर्म, संचित कर्म, ये सब कर्म के जंजाल होता है. जब जो भी आप कूटा बीजा भी कहते हैं, उसको कूटा बीजा प्रारब्ध कर्म की, यानी कि हम जो भी पास्ट में किए हैं वो हमको मिलेगा. ಏನು ನಾವು ಮುಂದೆ ಏನೆಲ್ಲ ನಾವು ಕಾರ್ಯಕಲಾಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಕರ್ಮದಲ್ಲಿ, ಪಾಪ ಅಥವಾ ಪುಣ್ಯ, ಅದು ಏನೇ ನಮಗೆ ದೊರಕಬೇಕು, ನಮಗೆ ಎಷ್ಟು ದೊರಕಬೇಕು ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತೆ. ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತ ಮಹಾಪುರಾಣ ಹೇಳುತ್ತೆ, ನಮಗೆ ನಮ್ಮ ಲೈಫ್ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಮಗೆ ದೊರಕಬೇಕು ಅಷ್ಟು ನಾವು ಅತಿಯಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡದೇ ಇದ್ರೂ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮಗೆಷ್ಟು ದೊರಕಬೇಕು ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮಗೆಷ್ಟು ದೊರಕಂಗಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ದೊರಕೋದು ಇರುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಸಿಗುತ್ತೆ. ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡದೇ ಇದ್ರೂ ಅದು ಎಷ್ಟು ದೊರಕಬೇಕು ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಸಿಂಪಲ್ ಎಂಡವರ್ನಿಂದ ಅದು ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದು ಬರುತ್ತೆ. ನನಗೆ ಅತಿಯಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಭಾಳ ಬೇಕಂತೇಳಿ, ಬಟ್ ಅದು ನಮಗೆ ಪ್ರಾರಬ್ಧದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಇರುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಬರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬರಲ್ಲ. ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ. ಈಗ ಒಬ್ಬ ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಅಲ್ಲ, ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನೇನಿದೆ ಅಂತೇಳಿ, ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೊಂದು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಇರುತ್ತೆ ಅವರಿಗೆ. ಬಟ್ ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಇರೋಂತಹ ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಕೆಳಗಡೆ ಇರೋಂತಹ ಒಬ್ಬ ಪೋಸ್ಟ್ಮ್ಯಾನ್ ಅಥವಾ ಟೈಪಿಂಗ್ ಲೆಟರ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಟೈಪ್ ಲೆಟರ್, ಆತ ಕೊಟ್ಕೊಂಡು ಭಾಳಷ್ಟು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾನೆ, ಟಕ 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 ಟೈಪ್ ಹೊಡೆದು. ಮತ್ತು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಅಷ್ಟು ಮಾಡ್ತಾನೆ, ಆ ಥರ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಅಲ್ವಾ. ಆತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ, ನಾನು ಇಷ್ಟೊಂದು ಹಾರ್ಡ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಕಡಿಮೆ ಸ್ಯಾಲ್ರಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಅವರು ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜ್ ಕುತ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಆರ್ಡರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ, ಎಷ್ಟೊಂದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಳ್ತಾನೆ. उनकी कर्म है ना. अभी समझ में आ रहा, अभी हिंदी में कहना है तो श्रील प्रभुपाद हमारे इस्कॉन फ्रेंड पर श्रील प्रभुपाद एग्जाम्पल देते हैं, किसकी कर्म का कितना मिलना चाहिए वो मिलता है. अभी हाईकोर्ट अभी जज होता है तो जज का बहुत सैलरी ज़्यादा होता है, ज़्यादा काम नहीं करता है. जज क्या करता है, हार्ड ऑर्डर करता है, जो देखता है उतना सैलरी उतना ज़्यादा होता है. लेकिन टाइपराइटर रहता है, वो टाइप करने वाला जज के नीचे साइड में, वो कितना हार्ड वर्क करता है, टाइप करता है, जो बोल देंगे टाइप करना चाहिए उसको, हार्ड वर्क पर उनको फिंगर्स दुखेंगे. वो सोचेगा, अगर ऐसा सोचेगा वो मैं जितना हार्ड वर्क कर रहा हूँ मुझे उतना कम पैसा मिल रहा है. इन जज, वो हाई कोर्ट जज है, उतने उसको कितना सैलरी मिल रहा है, ऐसे सोचेगा तो क्या बोलेंगे उनको. वो अच्छे से पढ़ाई लिखाई किए ना, इसलिए उसको वो नौकरी मिला है. ये पढ़ाई लिखाई ज़्यादा नहीं, उसका प्रारब्ध नहीं है. इसी तरह हम जो भी करेंगे उसके प्रारब्ध के अनुसार हमको मिलेगा. इसी तरह हम हार्डली एंडेवर ज़्यादा करेंगे लेकिन वो हमारे प्रारब्ध में नहीं है, वो नहीं मिलेगा. जो भी मिलना है वही मिलेगा. इसी तरह अभी इसको समझना चाहिए. इसलिए इधे तरह ने प्रभुपाद ने एग्जाम्पल, इसी तरह प्रभुपाद एग्जाम्पल बोल रहे, हमारे जो प्रारब्ध होता है, जो जितना भी हमको प्रारब्ध में होगा उतना ही भगवान हमको देंगे, उससे ज़्यादा हमको कुछ नहीं मिलेगा. ದೇವರು ಜೀವಿಗಳ ಯೋಗ್ಯತೆಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವರ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೆ ತೃಪ್ತಿ ಕೊಡುತ್ತಾನೆ, ಆದರೆ ಅವರು ದುರಾಸೆ ಪಡುವಷ್ಟು ಅಲ್ಲ. ಆಸೆ और ದುರಾಸೆ ಎರಡಿದೆ. ಆಸೆ ಅಂದರೆ ಲಿಮಿಟೇಷನ್, ದುರಾಸೆ ಮೀನ್ಸ್ ಗ್ರೀಡಿನೆಸ್, ಓವರ್ ಗ್ರೀಡಿನೆಸ್. ಆಸೆ ಅಂತಂದರೆ ಏನರ್ಥ, ಲಿಮಿಟೇಷನು. ಬಟ್ ದುರಾಸೆ ಅಂದರೆ ಓವರ್ ಗ್ರೀಡಿನೆಸ್, ಜಾಸ್ತಿ ಅಕ್ಯುಮುಲೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ, ನನ್ನ ಹತ್ರ 1 ಕೋಟಿ ಇದ್ದರೆ 2 ಕೋಟಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು. आसे और दुरासे का मतलब होता है, आसे का मतलब है इच्छा आकांक्षा, इसको लिमिटेशन को बोलते हैं आसे कन्नड़ में. और दुरासे का मतलब दुरास का मतलब है ओवर ग्रेडीनेस. अगर मेरे पास 1 करोड़ है, उसको कैसे मैं 10 करोड़ बनूँ, 1 2 से 4 करोड़. ये ग्रेडीनेस जो है काम क्रोध लोभ त्रिगुण विषय वेद ये नहीं. भगवान गीता में कहते हैं ये काम क्रोध लोभ जो है वो नरक का रास्ता है, इसमें ज़्यादा फोकस नहीं करना चाहिए, ओवर नहीं करना चाहिए. मतलब
ओवरली काम यानी कि इंद्रिय भौतिक इंद्रिय तृप्ति, काम का मतलब है भौतिक इंद्रिय तृप्ति। काम अंदर क्रोध का मतलब है क्रोध, जो भी हमारे क्रोध होता है वो। लोभ, लोभ का मतलब है ग्रीडीनेस, जितना भी हो और चाहिए और चाहिए और आनो और मोर 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 एंड मोर। ये बहुत ही डेंजरस है, ये हमको नरक को भी लेके जा सकता है। ಇದು ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ನಮ್ಮನ್ನು ನರಕ ಕೂಡ ತಗೊಂಡು ಹೋಗಬಹುದು. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಅಭಿ ಪ್ರಪಾತ್ ಬೋಲ್ರೆ ಪ್ರಪಾತ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರು ದುರಾಸೆ ಎಷ್ಟು ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಇದರ ವಿರುದ್ಧವಾದ ದಾರಿಯನ್ನು ಹಿಡಿದರೆ ಎಂದರೆ ತನ್ನ ಇಂದ್ರಿಯಗಳ ತೃಪ್ತಿಯನ್ನು ಬಯಸದೆ ಗೋವಿಂದನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರೆ ಆಗ ಗೋವಿಂದನ ಕೃಪೆಯಿಂದ ಜೀವಿ ಎಲ್ಲ ಬಯಕೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ. ಇದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್. ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳು ತೃಪ್ತಿಪಡಿಸದೆ ಗೋವಿಂದನ ಇಂದ್ರಿಯಗಳನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಿದರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಯಕೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ. प्रभात बोल रहे हमारी इंद्रिय तृप्ति के छोड़ के अगर भगवान की इंद्रिय तृप्त करने के हम प्रयास करेंगे, जो भी हमारी इंद्रिय जो भी हमारी इच्छा कामना वो सब पूर्ण हो जाएंगे भगवान की कृपा से. ये एक इम्पॉर्टेंट है. तो इस तरह करना चाहिए. ತನ್ನ ಕುಲದ ಮತ್ತು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಗಾಢವಾದ ಪ್ರೀತಿಯು ಅವರ ಬಗೆಗೆ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಸಹಜ ಕರುಣೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಭಾಗಶಃ ವ್ಯಕ್ತವಾಗುತ್ತದೆ. अब उनकी जो ಗಾಢವಾದ ಪ್ರೀತಿ यानी कि उनकी जो ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇತ್ತಲ್ವ, ಅವರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬೆಳೆಸಿದ್ರು ಸಾಕಿದ್ರು. ಸೊ ಅವೆಲ್ಲ ಕೃತಜ್ಞತೆ ಭಾವ ಅವ್ರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಇದೆ ಅರ್ಜುನಲ್ಲಿ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಕೃತಜ್ಞತೆಯ ಭಾವದಿಂದ ಅವ್ರು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರು ಸಾಕಿದ್ರು ಬೆಳೆಸಿದ್ರು ಅನ್ನೋದಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅರ್ಜುನಗ ಆ ಗಾಢವಾದ ಪ್ರೀತಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ. ಸೊ अर्जुन अभी उनकी लोगों से यानी कि भीष्म पितामह कितने प्यार से उनको पाले पोसे, वो सब वो प्रेम के उनके वो प्रेम के मोह में यानी कि वो प्रेम से वो कुछ नहीं कर पा रहा है. अभी क्या करना चाहिए मुझे कुछ नहीं समझ में आ रहा है, ऐसे बोल रहे हैं अर्जुन. गाढ़वाद प्रीति यानी कि उनकी जो प्रेमा मदान का वो व्यक्त कर रहा है. ತನ್ನ ಕುಲದ ಮತ್ತು ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಗಾಢವಾದ ಪ್ರೀತಿಯು ಅವರ ಬಗೆಗೆ ಅರ್ಜುನನಿಗೆ ಇರುವ ಸಹಜ करुणे यहाँ पर बहुत मर्सीफुली बहुत ही करुणा भाव से भर गया अर्जुन का हृदय उनको देखकर, इसलिए वो इतने करना चाह. ಕರುಣೆಯಿಂದ ತನ್ನ ಅರ್ಜುನನ ಹೃದಯ ತುಂಬ ಹೋಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ಯುದ್ಧ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧನಿಲ್ಲ. ಯಾರಿಗೂ ಆದರೂ ತನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಬಂಧು ಮಿತ್ರರಿಗೆ ತೋರಿಸಬೇಕೆಂಬ ಅಪೇಕ್ಷೆ ಇರುತ್ತದೆ. ಆದರೆ ಬಂಧು ಮಿತ್ರರೆಲ್ಲರೂ ರಣರಂಗದಲ್ಲಿ ಸಾಯುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ವಿಜಯವನ್ನು ಗಳಿಸಿದ ಮೇಲೆ ತನ್ನ ಸಂಪತ್ತನ್ನು ಅವರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು अर्जुनನ ಭಯ. अभी हम यहाँ पर शोकाग्रस्त और एक शोकाग्रस्त के कारण क्या बोल रहे हैं अर्जुन, हमारी ಬಂಧು ಮಿತ್ರ ನಮ್ಮ ಬಂಧು ಮಿತ್ರರೇ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯನ ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಸುಖವಾಗಿರ್ಬೋದು ನಾವು ಅಲ್ವಾ. ಆದರೆ ಅವರೇ ಇಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯನ ತಗೊಂಡು ನಾನು ಏನು ಸುಖವಾಗಿರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಹಾಗೆಯೇ ಈ ಕಲಿಕಾಲದಲ್ಲಿ ಜನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಸಂಪತ್ತಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ಜನರನ್ನೇ ತಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವ್ರನ್ನೇ ಅವರು ಕೊಂದಾಗಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ಏನೋ ಒಂದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮೋಸ ವಂಚನೆ ಮಾಡಿ ಆದರೂ ಒಟ್ಟೆ ಕಪಟ ವಂಚನೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಕಬಳಿಸಿ ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ ಈಗ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಿಲ್ತಿದೆ. ಅವರಿಗೆ ಬಾಂಧವರು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರು ಇವು ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೈಯರ್ ಇಂಪಾರ್ಟೆನ್ಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಈಗ ದುಡ್ಡಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕಲಿಯುಗದ ಜನ. ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಕಲಿಯುಗ ಅಂದರೆ ಡಿಗ್ರೇಡೇಷನ್ ಎಲ್ಲ ಕಲಿಯುಗದ ಇದು ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. ಆದರೆ ಅರ್ಜುನ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ರೆ, ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲೇ ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತನ್ನು ತಗೊಂಡ್ರು ನಾನು ಯಾರ ಜೊತೆ ನಾನು ಸುಖವಾಗಿರಲಿ. अर्जुन इसलिए विलाप कर रहा है. अभी कलयुग का लोग अर्जुन विलाप कर रहा है, जो ये सब लोग हैं मेरे लोग हैं, उन सबको मैं वो सबको मार के मैं सारे राज को सुख में प्राप्त करूंगा अकेला, ये मुझे नहीं चाहिए. वही राज सुख उनके रहने दो, मैं अकेले जाके भिक्षाटन करूंगा, लेकिन उनको नहीं मारूंगा. राज सुख मुझे नहीं चाहिए. ये इस बात को अर्जुन बोल रहा है. बदुकिन मादरी लेक्काचार इसको बोलते हैं भौतिक लेक्काचार, यानी कि इस संसार के दृष्टिकोण से देख रहा है. आध्यात्मिक दृष्टिकोण से, आत्म दृष्टिकोण से, धर्म दृष्टिकोण से, भगवान के दृष्टिकोण से नहीं देख रहा है. ये बहुत इंपॉर्टेंट होता है. जो भी करेंगे अज्ञान के वश से नहीं करना चाहिए, ज्ञान के वश से करना चाहिए. यानी कि धर्म बहुत इंपॉर्टेंट है. अभी मैंने बोला मन, बुद्धि, शास्त्र, वाक्य, भगवान, भक्ति,
एक से अधिक थोड़ा ज़्यादा इंटेलिजेंस, एक थोड़ा ज़्यादा हाई लेवल कॉन्शियसनेस होता है, हाई लेवल प्यूरिटी होता है, हाई लेवल सोच होता है, विचार होता है. ये ज्ञान से भरा रहता है. ये हम ವಿಚಾರಧಾರ करना चाहिए. नहीं तो ಇದು ಒಂದರಿಂದ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂಥ ವಿಚಾರ ಇರುತ್ತೆ, ಜ್ಞಾನದಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತೆ. ಯಾವುದು ಮನಸ್ಸಿಂದ ಮುಖ್ಯವಾಗಿರೋದು ಬುದ್ಧಿ. ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗಿನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಾನಲ್ಲ, ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗಿನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಯಾವುದು? ಮನಸ್ಸು. ಇಂದ್ರಿಯಗಳಂದರೆ ಕಣ್ಣು, ಮೂಗು, ಬಾಯಿ, ನಮ್ಮ ಫಿಸಿಕಲ್ ಬಾಡಿ. ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗಿನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಮನಸ್ಸು. ಮನಸ್ಸಿಗಿನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಯಾವುದು? ಬುದ್ಧಿ. ಬುದ್ಧಿಗಿನ್ನ ಶ್ರೇಷ್ಠ ಆತ್ಮ ಅಲ್ವಾ? ಇದೇ ಥರ ನಾವು ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣಕರವಾಗಿರೋ, ನಾವು ಶರೀರನ ನನ್ನ ಬುದ್ಧಿನ ಅಥವಾ ನನ್ನ ಮನಸ್ಸ, ನನ್ನ ಆತ್ಮನ, मैं या शरीर हूँ या मैं मन हूँ या मैं बुद्धि हूँ या फिर मैं आत्मा हूँ. मैं क्या, हम क्या है? हम शरीर है या मन है या बुद्धि है या आत्मा है. कभी कभी हम सोचते हैं मैं मन हूँ, मन ही मैं हूँ. उसीलिए मन महाराज को खुशी करने के लिए जो कुछ भी कार्यकलाप करेंगे मन की खुशी के लिए करेंगे. अभी मनोरंजन क्यों करते हैं? टीवी देखते हैं या फिर टीवी मूवीज देखते हैं, नेटफ्लिक्स, वो सब क्यों? मनोरंजन हो रहा है. शास्त्रों के अनुसार सोचेंगे वो टाइम पास हो रहे हैं. श्रीमद् भागवत महापुराण कहते हैं आयुर आरती वैपुंसा उद्यन अस्तन चयन सो तस्यार्थ एक क्षण होते उत्तम श्लोक वार्त है. जब हम भगवान की कथा नहीं सुनेंगे, भगवान की भक्ति नहीं करेंगे, हमारे मनुष्य जीवन के समय को व्यतः बर्बाद करेंगे. श्रीमद् भागवत महापुराण ಹೇಳುತ್ತೆ ನಮ್ಮ ಆಯುರ್ ಹರಸಿ ವೈಪುಂಸ, ಈ ಸೂರ್ಯ ಉದಯ ಮತ್ತು ಅಸ್ತ ಆಗ್ತಾನೆ ನಮ್ಮ ಆಯುಷ ಕ್ಷೀಣ ಆಗ್ತಾನೆ ಇದೆ ಪ್ರತಿದಿನ ಕ್ಷಣ. ಉದ್ಯನ ಅಸ್ತನ್ ಚಯನ ತಸ್ಯಾರ್ಥ ಯತ್ ಕ್ಷಣೋ ನೇತ ಉತ್ತಮ ಶ್ಲೋಕ ವಾರ್ತೆಯ. ಉತ್ತಮ ಶ್ಲೋಕ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಕತೆ ಗುಣಗಾನವನ್ನು ಕೇಳೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ನಿಜವಾದ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ಸಮಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೆ ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಆಗುತ್ತಿದೆ, ಟೈಮ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮದ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಆಗಿರುವಂಥ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸಮಯನ ನಾವು ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ठीक है, इसी तरह भगवान यहाँ पर बोल रहे ಅದೇ इसके बाद ಪ್ರಪಂಚ ಸಂಚಾರ ಭಗವಂತನು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅವನು ಭಗವಂತನ ಸೇವೆಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಬೇಕನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಿ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಭಗವಂತನ ಅನುಮತಿ ಕೊಡದಿದ್ದರೆ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಬಾರದು. अभी भगवान के अभी हम वो अर्जुन बोल रहे ना, ये मैं उनको जोड़ूंगा, मैं प्राप्त नहीं करूंगा, राज मुझको नहीं चाहिए, सबको उनकी जाने दो. ये सबका प्रॉपर्टी किसका है? सबका प्रॉपर्टी किसका है? ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಡೆಯ ಯಾರು? ಈಶಾವಾಸ ಇದಂ ಸರ್ವಂ ಯತ್ಕಿಂಚ ಜಗತಾಂ ಜಗತ್ त्यक्तेन भूजित कौन है? माधुर्य कश्चिन धनः. ये ईशोपनिषद का एक मंत्र होता है, ईशावासम इदम सर्वम, यानी कि इसका मतलब है ईशावासम, सब में भगवान ईश्वर वास करता है, सबका मालिक ईश्वर है. यत्किंच जगतां जगत, सबको ये हम सोचना चाहिए, ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಈಶ್ವರ ವಾಸವಾಗಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲದರ ಪ್ರಾಪರ್ಟಿ, ಎಲ್ಲರ ಸಂಪತ್ತು ಯಾರ್ದು? ಭಗವಾನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣದ್ದು. ಸೊ ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ನಮಗೇನು ಭಗವಂತನ ಕೃಪೆಯಿಂದ, ನಮ್ಮ ಪ್ರಾರಬ್ಧ ಕರ್ಮದಿಂದ ನಮಗೇನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಭಗವಂತ, ಅದನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ತಗೋಬೇಕು. ಮತ್ತೊಬ್ಬರ ಪ್ರಾಪರ್ಟಿಯನ್ನು ನಾವು ತಗೋಬಾರ್ದು. ಮತ್ತೊಬ್ಬರ ಸೇರ್ಬೇಕಾಗಿರೋಂಥ ಆಸ್ತಿ, ಅಂತಸ್ತು, ದುಡ್ಡು ಏನೇ ಇರಲಿ ಮತ್ತೊಂದು, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವೀಕರಿಸಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ಪಾಲಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನ ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು, ಬೇರೆದು ಭಗವಂತನದು ಸಂಪತ್ತು ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, ಇದು ನಾನು ಯುದ್ಧ ಮಾಡಿ ನಾನು ಸಂಪಾದನೆ ತೊಗೊಳ್ತೀನಿ, ಬೇಡ ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸಂಪತ್ತಿರಲಿ, ಇವೆಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನ ಮಾತನ್ನೇ ಹೇಳ್ತೀನಲ್ಲ, ಮನಸ್ಸಿನ ಮಾತನ್ನೇ ದುಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜುನ. ಅಂದರೆ ಅದೇ ಥರನೇ अभी हिंदी में बोलना है तो अभी ईशावासम इदम सर्वम का मतलब होता है, ईशोपनिषद का मंत्र है. इसका मतलब है कि सबका मालिक भगवान है, भगवान श्री कृष्ण है. इसलिए हमारे जो प्रारब्ध कर्म है, जितना भगवान हमको दिया गया है उतना ही हम उसको ही हम स्वीकार करना चाहिए. जो और एक का प्रॉपर्टी है, दूसरों का धन हो या कुछ भी हो, उसका हम स्वीकार नहीं करना चाहिए. इसलिए ये सच को हम समझ कर भगवान जितना हमको दिया गया है हमारे प्रारब्ध के अनुसार वही हमको मिलेगा, उसी को हम तृप्त करना चाहिए, उसी से हम सेटिस्फेक्शन लेना चाहिए. नहीं तो हमारी जो ग्रीडीनेस अगर पैदा हो गया ना, वो कितना भी चाहे वो अग्नि को घी डाले जैसा है. ग्रीडी ಅನ್ನೋದು ಅತಿ ಆಸೆ, ದುರಾಸೆ ಅನ್ನೋದು ಅಗ್ನಿಗೆ ಜೇನುತುಪ್ಪ ಹಾಕಿದಂಗೆ. ತುಪ್ಪವನ್ನು ಅಗ್ನಿ ಉರಿತಾ ಇರುತ್ತೆ, ತುಪ್ಪ ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಇನ್ನು ಪ್ರಜ್ವಲಿತ ಆಗುತ್ತೆ. जब हम अग्नि प्रज्वलित होता रहता है, उसको हम घी डालेंगे तो क्या होगा? और ज़्यादा होगा ना. इसी तरह हमारा ग्रीडीनेस जो है, हमारे जो ग्रीडीनेस को क्या बोलते हैं हिंदी में? लोभ. हाँ, वो लोभ ऐसा है जो घी जैसा है लोभ. और अग्नि जो है उसको कामना, इच्छा को हम और ग्रीडीनेस से हम
भरेंगे तो और प्रचलित होगा और हमको ग्रीडीनेस और बढ़ेगा। जैसे कि मान लो मेरे पास अभी साइकिल है और मुझे बाइक चाहिए, मैं बाइक आ गया, किसी का गाड़ी देख लिया अच्छे से, कार, अरे वो गाड़ी अच्छा है, आड़ी और कोई मर्सिडीज बेंज देख लिया, वो ये गाड़ी नहीं वो अच्छा है। इसी तरह ग्रीडीनेस बढ़ेगा। अभी मेरे पास मोबाइल अभी मामूली मोबाइल है, वो अभी दूसरा मोबाइल देखूंगा, अभी अच्छा वाला OnePlus आया और एप्पल आया, 11 Pro आया, इसी तरह ग्रीडीनेस बढ़ेगा। ये छोटे छोटे विषय सभी बढ़ता है। इसी तरह किसी लोगों को मेरे पास 1 ही करोड़ है, 1 को 2 कैसे बनाए, 2 है लेकिन 2 को 4 कैसे बनाए, इसको बोलते ग्रीडीनेस। इसको ना हम नहीं करना चाहिए। जितना कि भगवान की कृपा है जो हमारे प्रारब्ध कर्म से मिला है वो मिलता ही रहेगा, उसको उससे ही हम स्याटिस्फैक्शन होना चाहिए। ಸೊ ಅವರನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ತಾನೇನಿದ್ದರೂ ಕೃಷ್ಣನನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕಾದ ಅಷ್ಟೇ. ಕೃಷ್ಣನು ಅವರನ್ನು ಕೊಂದಿದ್ದಾನೆ. ತಾನೇನಿದ್ದರೂ ಕೃಷ್ಣನ ಸಾಧಕನಾಗಬೇಕಷ್ಟೇ ಎಂಬುದನ್ನು ಈ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ತಿಳಿದಿರಲಿಲ್ಲ. ಸಂಗತಿಯನ್ನು ಮುಂದಿನ ಅಧ್ಯಾಯಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸಬೇಕೆಂದು ಭಗವಂತನ ಸಹಜ ಭಕ್ತನಾದ ಅರ್ಜುನನಿಗೆ ದುಷ್ಕೃತಿ ಮಾಡಿದ ತನ್ನ ದಾಯಗಳು ಮತ್ತು ಸೋದರರಿಗೆ ಪ್ರತೀಕಾರ ಮಾಡಲು ಇಷ್ಟವಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಹತರಾಗಬೇಕು ಎನ್ನುವುದನ್ನು ಭಗವಂತನ ಯೋಜನೆ. ಭಗವಂತನ ಭಕ್ತನು ದುಷ್ಕರ್ಮಿಯ ವಿರುದ್ಧ ಪ್ರತೀಕಾರ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ದುಷ್ಕರ್ಮಿಯ ಭಕ್ತನಿಗೆ ಯಾವುದೇ ಕೆಳಕನ್ನು ಭಗವಂತನು ಸಹಿಸುವುದಿಲ್ಲ. अभी भगवान कृष्ण अभी बोल रहे हैं, भगवान ऑलरेडी डिसाइड कर लिए. क्या डिसाइड कर लिए? जो पापी लोग है, अधर्मी लोग है, ಭಗವಂತ ಆಲ್ರೆಡಿ ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಪಾಪಿ ಅಧರ್ಮಿ ದುಷ್ಟ ಜನಗಳನ್ನ ಸಂಹಾರ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಭಗವದ್ಗೀತೆ ಫೇಮಸ್ ಶ್ಲೋಕ ಯಾವುದು? ಯದಾ ಯದಾ ಹಿ ಧರ್ಮಸ್ಯ ಗ್ಲಾನಿರ್ಭವತಿ ಭಾರತ ಅಬುದ್ಧಾನಂ ಅಧರ್ಮಸ್ಯ ಸುಜಾನಂ ಪವಿತ್ರಾಣಾಯ ಸಾಧೂನ विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय. ये श्लोक है ना, ये बहुत ही फेमस श्लोक है. इसलिए भगवान बोलते हैं जो पापी लोगों को, दुष्ट लोगों को मैं मारूंगा. ऑलरेडी भगवान डिसाइड कर लिए उनको मारना है. सो अब अर्जुन क्या कर सकते हैं? ऑलरेडी भगवान डिसाइड कर लिए. तो अब वही भगवान आगे अर्जुन को बोलेंगे इस बात को. मैं ऑलरेडी डिसाइड कर लिया. ಭಗವಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಆಲ್ರೆಡಿ ನಾನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು, ಅಧರ್ಮಿ ಪಾಪಿ ದುಷ್ಟ ಜನಗಳನ್ನು ನಾಶ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ. सो मैंने ऑलरेडी डिसाइड कर लिया, तो तुम केवल निमित्त मात्र, आप केवल निमित्त हो इसमें भाग लेने के लिए, उसके लिए आप युद्ध करना पड़ेगा करके अर्जुन को भगवान ने बोलेंगे. सीधा और एक इंपॉर्टेंट बात प्रपद एक्सप्लेन कर रहे हैं. जब भगवान की भक्तों को, जो ಭಗವಂತನ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಕೇಡನ್ನ ಮಾಡಿದರೆ, ಆದರೆ ಭಗವಂತನ ಭಕ್ತರು ಅವ್ರಿಗೆ ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಡ್ಬೋದು. ಪಾಂಡವರಿಗೆ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಅನಾಚಾರ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿದರು ಪಾಂಡವರ ಮೇಲೆ ಈ ಕೌರವರು, ಎಲ್ಲ ದುಷ್ಕೃತ್ಯವನ್ನು ಎಸಗಿದರು. ಆದರೂ ಅರ್ಜುನನ ಮೃದು ಸ್ವಭಾವ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ತಪ್ಪನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ಬಿಟ್ಟ ಅಲ್ವಾ. ಆದರೆ ಭಗವಂತ ಕ್ಷಮಿಸೋದಿಲ್ಲ. ಭಗವಂತನ ಪ್ರತಿ ಏನೇ ಅಪರಾಧ ಮಾಡಿದರೆ ಭಗವಂತ ಕ್ಷಮಿಸ್ತಾರೆ, ಆದರೆ ತನ್ನ ಭಕ್ತರ ಪ್ರತಿ ಯಾರಾದರೂ ಭಗವಂತ अपराध ಮಾಡಿದರೆ ಭಗವಂತ ಕ್ಷಮಿಸೋದಿಲ್ಲ. अभी इंपॉर्टेंट पॉइंट यहाँ पर अभी प्रपद एक्सप्लेन कर रहे हैं. भगवान के पर जो भी आप जो गलत कार्य करेंगे भगवान के प्रति, भगवान सही टॉयलेट कर लेंगे. भगवान सही टॉयलेट को क्या बोलते हैं हिंदी में? बर्दाश्त कर लेंगे. लेकिन अब भगवान की भक्त, कृष्ण की भक्त की, विष्णु की भक्ति की कोई उनको कोई ये करेगा, यानी कि हिंसा करेगा या फिर उसको दर्द देगा, उसको गालियाँ देगा, कुछ भी उनको प्रति भगवान की भक्तों के प्रति करेगा, वो उसको भगवान बर्दाश्त कभी भी नहीं करेंगे, उसको दंडित जरूर देंगे. इसलिए अब इतना हिंसा किया पांडवों के प्रति. पांडव भगवान कृष्ण के शुद्ध भक्त है, वो भगवान उनको कैसे माफ कर सकते? माफ नहीं करेंगे. इसलिए भगवान ऑलरेडी निश्चित कर चुके हैं उनको मारना है. इसलिए बहुत ही इंपॉर्टेंट है इसको. इसलिए भगवान के जब हम भक्त बन जाएंगे ना, आप समझ लो हमारे जो हम भगवान कृष्ण की दैवी प्रकृति में आश्रित है, भगवान कृष्ण की दैवी प्रकृति में हम आश्रित होंगे, हमारे सारे पाप नष्ट हो जाएगा, हमारे सारे दुख दर्द भी सहने की शक्ति हमको मिलेगा. सब कुछ भगवान हमको प्रोटेक्शन देंगे. सारे विपत्तियों से आपत्तियों से हमको भगवान प्रोटेक्शन देंगे. हमारे भगवान की केवल ज्ञान भी मिलेगा. और बहुत ही इंपॉर्टेंट है, भगवान के हम भोग ला के प्रसाद खाएंगे तो सारे हमारे जो ये सब कुछ नष्ट हो जाता है. कर्म की बंधन, जो भी पाप की प्रवृत्ति है, सब कुछ नष्ट हो जाता है. हमारे हृदय भी शुद्ध हो जाता है और सब कुछ अच्छा ही अच्छा है. और भक्ति का महत्व बहुत बड़ा है. अब फिर आगे हम डिस्कशन करेंगे नेक्स्ट वीक में भक्ति का महत्व में, और आगे भगवान बताएंगे. सो भक्ति के बहुत सारे चर्चा है. तो अभी हमारा समय हो गया, तो अभी आरती करेंगे, शयन आरती सब अटेंड कीजिए.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। सारी